अतिवृष्टीचा गणेश मूर्ती उद्योगाला मोठा फटका बसलाय। पेणमध्ये गणेश मूर्ती भिजल्यानं मोठं नुकसान झालं। कर्ज कसं फेडायचं मूर्तिकारांनाही चिंता आहे। मूर्तीची कमतरता भासण्याचीही भीती आहे। मागील आठवड्याभरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका पेणच्या ग्रामीण भागातील गणेश मूर्ती उद्योगाला बसलाय। पुराच्या पाण्यात मूर्ती भिजल्या, मूर्तिकारांचं मोठं नुकसान झालं। कर्ज कसं फेडायचं याबरोबरच गणेश भक्तांची मागणी कशी पूर्ण करायची या विवंचनेत मूर्तिकार आहेत। रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि पूरजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळली। याचा फटका जो आहे तो गणपती कारखानदारांना बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी ते आहेत। काय एकंदरीत नुकसान झालं आहे आणि काय परिस्थिती आहे सध्याची? साहेब तुम्हाला सांगतो बघा ना, 6 तारखेला जो पाणी एवढा जोरात आला ना, तर आम्हाला सावरण्याचा चान्सच मिळाला नाही। एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो बघा, संपूर्ण म्हणजे पाणीच पाणी सगळीकडे झाला। आता इथे आपण उभा होतो, इथे 3 ते 3.5 फूट पाणी एवढं होतं पाणी। तर काय माहिती आहे, आता आमचं एवढं मोठं नुकसान झालं की न भरून येणारं। ह्याच्यातनं बाहेर निघायला कमीत कमी आम्हाला पुढचे 10 वर्षे लागतील, इतकं मोठं नुकसान झालं। आमच्या मूर्त्या, हजारो मूर्त्या वाहून गेल्या, काही डॅमेज झाल्या, POP गेली, माती बॅगा गेल्या, भरपूर नुकसान झाले साहेब। आता आम्हाला कामगारांची देणे आहे, पुन्हा POPचे पैसे देणे आहेत, मातीवाल्याचे पैसे देणे आहेत, आम्ही जे काम करतो त्या पेंटरांचे पैसे देणे आहेत। तर आम्ही आता याकडे 8 ते 10 15 लाखाच्या शिशा उचललेल्या असतात बँकांच्या, त्या भरता येत नाही। आता आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने काहीतरी मदतीचा हात द्यायला पाहिजे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।